डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगरमधील सर्जेपुरा भागात मेहतर समाजाचं जागृत देवस्थान वीर गोगादेव मंदिर आहे। नुकताच त्याचा समाजातील भाविक भक्त आणि दानशूर यांच्या योगदानातून मोठा जीर्णोद्धार केला गेलाय। त्याचं सुबक असं सुशोभीकरण झालंय। मात्र आता काही समाजकंटक आणि ताबामारी करण्यात एक्सपर्ट असलेले गुंड यांनी हे गोगादेव मंदिर म्हणजे अतिक्रमण आहे, पालिकेच्या जागेवर ते बांधलं गेलंय असं खोटं निवेदन देऊन मंदिराचं पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे अशा ताबेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रदेश सचिव दीप चव्हाण, भाजपाचे वसंत लोढा यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली आहे। सर्जेपुराच्या भागातलं जागृत देवस्थान वीर गोगादेव मंदिर हे शहराचं मोठं श्रद्धास्थान आहे। आज नगर शहराच्या वैभवामध्ये जीर्णोद्धार करून दीप चव्हाण आणि त्यांच्या सर्व समाजानं त्या मंदिराचं एवढं मोठं जीर्णोद्धार केला, भव्य मंदिर उभं केलं। आज ते मंदिर नगर शहराच्या आध्यात्मिक वैभवात फार मोठी त्याच्यामुळे भर पडलेली आहे। बरं, तिथं वीर गोगादेव मंदिरात फक्त काय मेहतर समाजाच येतो असं नाहीये, सर्व हिंदू समाज त्या ठिकाणी येत असतो। त्या सर्व हिंदू समाजाचं ते श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं उठसूट कोणीतरी उठून त्या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्या ठिकाणचं जे ट्रस्टची जागा आहे ती अतिक्रमणात आहे, अशा पद्धतीचं खोटं निवेदन देऊन समाजामध्ये दुही पसरण्याचं काम हे जे काही चाललेलं आहे ते थांबावं। यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही सांगितलंय की यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे। त्यामुळे नगर शहरात ताबामारी करणाऱ्या यांच्या गुंडाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153 1/1 ब व 295 व 120 ब 34 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा। गोगादेव मंदिराचं पावित्र्य त्यामुळे तिथं भंग झालेला आहे हा जो विषय घेतला, याच्यामुळे आम्हाला असं डाऊट आलं का हे समाजाची ज्यांनी अर्ज केला ते आमच्या शहराच्या आसपास सुद्धा राहत नाही, कुठं राहतात माहीत नाही। आमच्या सिद्धार्थनगर मधले नाही, बारसकर कॉलनी मधले नाही, बाकीच्या आसपासचे रामवाडीतले नाही, इथं शेजारचे आसपासचे पण नाही। मग हे लोक कोण आहे? मग आम्हाला एक डाऊट आलं की भाऊ यांचे नाव आहे, यांच्यासह आम्ही रीतसर इथं फौजदारी गुन्हे अमुक अमुक कलमाप्रमाणे जे वसंत लोढा म्हटले त्या कलमा अन्वये यांना आणा, यांची चौकशी करा आणि चौकशीच्या नंतर यांच्या मागं मास्टर माइंड कोण आहे, त्या मास्टर माइंड कोण ताबामारीवाला आहे का किंवा ते नगर शहरामध्ये भिंगारमध्ये किंवा आसपासच्या सगळे बोलेगाव पासून ते या शहरामध्ये जे मग ते लोक असे लोक घेऊन फिरतात तर ती लोक आहे का, हे शोध घेण्यासाठी आम्ही SP साहेबांना विनंती केली का याचा शोध करा, हे यांना दोन समाजामध्ये तीळ का निर्माण करतात। या नगर शहरात एक तर राजकीय असं झालेलं आहे की खुनशी राजकारण चालू झालेलं आहे की त्यांनी कोणतीही चूक केली तर त्याला तुम्ही बघायचं नाही त्या चुकीकडं आणि आमच्या चुका काढायच्या। त्यांची कोणी चूक काढली की लगेच त्याच्यावर खुनशी राजकारणीने त्याच्यावर बदला घेण्याच्या वृत्तीने करायचंय। तर कोणती माणसं पुढं पाठवायचे आणि त्या ठिकाणी गोगादेव मंदिराच्या अतिक्रमण म्हणतात ते, मग तर असं म्हटलं तर मग नगर शहरातले सगळे मंदिर मस्जिद सगळे अतिक्रमण असतील असं राहणार आहे का? तुम्ही ज्या संस्थेवर अतिक्रमण केले नगर शहराला माहिती आहे आणि तुमचे जे ताबेमारी आहे आणि अतिक्रमण ते 100% ही सगळे मिळून दीप काका चव्हाण असतील, आमचे वसंत लोढा असतील, सगळे आम्ही काढणार आहोत। आणि याचा अर्थ तुम्ही आमच्या धार्मिक भावना दुखवणार आहे का? तुम्ही आमच्यावर या ना, आमच्या याच्यावर मंदिरावर आमच्या समाजाच्या याच्यावर कसं काय येता? तर या ठिकाणी मी पूर्णपणे निषेध करतो या गोष्टीचं। यावेळी भाजपा ओबीसी सेलचे बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ चिंतामणी,
मंदार मुळे यांसह गोगादेव भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.